नमस्कार, मी डॉक्टर नितीन डुमने. आज 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. आजचा दिवस हा जागतिक आरोग्य संघटनेचा वर्धापन दिन असतो. 7 एप्रिल 1948 साली जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली आणि हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. खरं तर आजच्या या दिवसाचं उद्दिष्ट लोकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करणं हे आहे. आणि बऱ्याच वेळा आपण सध्या सोशल मीडिया साईट्स असेल, इतर वेगवेगळे चॅनल्स असतील, त्यावर बरेचसे आरोग्यविषयक सल्ले जे की वैज्ञानिक दृष्टिकोनातून नसतात आणि ते व्हायरल होताना दिसतात आणि लोक त्याचा वापर आपल्या जीवनामध्ये करतात असं निदर्शनास आलंय. आणि म्हणूनच आजच्या 7 एप्रिल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची जी थीम आहे ती आरोग्यासाठी एकत्र येऊया आणि स्टँड विथ सायन्स, विज्ञानाबरोबर आपण राहूया. आपल्या जीवनामध्ये निरोगी आयुष्याचं महत्व हे फार आहे. हेल्थ इज वेल्थ म्हटलं जातं. त्याप्रमाणे सध्या दिवसेंदिवस वाढत चालणारे वेगवेगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स जसे की डायबिटीस, बीपी, थायरॉइड किंवा हार्मोनल इम्बॅलन्स, कॅन्सर सारखे विविध आजार वाढत जाताना दिसत आहेत. आणि चुकीच्या जीवनशैली आणि चुकीचं खाणं याच्यामुळं हे प्रामुख्याने होताना आढळत आहे. आणि त्यामुळं आपल्या स्वतःच्या आरोग्याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी, स्वतःच्या आरोग्याविषयी एज्युकेशन देण्यासाठी आम्ही आजच्या या दिवसाच्या निमित्तानं न्यू लाईफ वेलनेस सेंटरच्या माध्यमातून मोफत आरोग्यविषयक माहिती सत्र जे की सायंटिफिक नॉलेजवर आधारित असेल अशा पद्धतीचं चालू करतोय. रोज सकाळी ऑनलाईन झूम मीटिंगद्वारे तुम्ही 7 ते 7:30 या वेळेमध्ये या सत्रामध्ये सहभागी होऊ शकता. सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा. आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करूया. धन्यवाद. पुन्हा एकदा जागतिक आरोग्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.